नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्याने ह्या वेळेस वेगळाच डाव आखलेला आहे. रम्याने ठरवलंय की शेवटपर्यंत शांत राहायचं, ऐन लग्नाचा मुहूर्त गाठायचा आणि त्यावेळेस राडा घालायचा. हे रम्याने ठरवलेलं आहे आणि त्याची सगळी तयारी तिने केलेली सुद्धा आहे प्रेक्षकांनो. कारण आता तिने रम्या आणि पार्थ नावाच्या पत्रिका सुद्धा छापलेल्या आहेत आणि नक्की काय गोंधळ घालायचा आहे, काय करायचं आहे, हे सगळं प्लॅनिंग तिचं झालेलं आहे. त्यासाठी तिने जो काय गोंधळ घालायचा आहे त्याची तयारी सुद्धा करून ठेवलेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ आणि जीवा दोघंही पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे पार्थ आणि जीवा बाप्पाच्या समोर येतात आणि म्हणत असतात की खरंच आज ना खरंच खूप मजा आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने होत आहेत. पार्थ म्हणतो की प्री वेडिंग शूट, मेहंदी, हळदी, लग्न. तेव्हा तो म्हणतो मला तर ना खरं टेन्शनच आलंय ते प्री वेडिंग शूटचं, काय करायचं ना कळतच नाहीये. तेव्हा त्याला सांगू लागतो तो जीवा काळजी करू नको, काव्या सगळं करून घेईल रे, तिला सवय आहे या सगळ्या गोष्टींची, त्यामुळे तो बिंदास्त राहा, असं जीवा त्याला आवर्जून सांगत आहे. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो पण तरी पण रे. तेव्हा जीवा म्हणतो काळजी करू नको, छान येतील तुमचे फोटो, अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा तो म्हणतो हे बघ पत्रिका आलेले आहेत, छान आहेत ना पत्रिका, असं म्हणत दोघंही एकमेकांना पत्रिका दाखवू लागतात. आणि मग पत्रिका पाहिल्यानंतर जीवा म्हणतो तुला आठवतंय का मागच्या वेळेस ना वसू आत्याने पत्रिका फाडली होती, यावेळेस ना मला नाही वाटत असं काही गोंधळ होईल, कारण वसू आत्या रम्या दोघींमध्येही बदल झालेला आहे, असं म्हणत दोघंही समजूत घालतात. आणि पार्थ म्हणतो मी आलोच. आणि मग पार्थ पत्रिका घेऊन वसू आत्याकडे येतो आणि वसू आत्याच्या रूमचा दरवाजा वाजवतो. रम्या तिथंच असते, रम्या तिथं आहे हे पाहून मग आता दोघंही पाहत असतात. आणि मग वसू आत्याला तो म्हणतो की वसू आत्या मागच्या वेळेस जो काही गोंधळ घातला होता तसा गोंधळ आत्ता पुन्हा घालू नकोस, कारण तुला माहिती आहे की यावेळेस तुम्ही पत्रिका फाडली आणि काही झालं तरीही आम्ही दोघं वेगळे होणार नाही आहोत, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. हे ऐकल्यानंतर आता त्या दोघींनाही चांगलाच दम दिलेला असतो. त्यावेळेस रम्या म्हणते की काळजी करू नको पार्थ, ह्यावेळेस पत्रिका तू माझ्या हातात देतोय, पत्रिका मी नव्हती फाडली, आईने फाडली होती आणि आता ती नाही फाडणार. तेव्हा पार्थ म्हणतो मला ना विश्वासच नाहीये, ना तुझ्यावर विश्वास आहे ना आत्यावर विश्वास आहे, असं तो सांगू लागतो. तेव्हा त्या दोघांचं बोलणं ऐकून खरं तर रम्या म्हणते की हे बघ कसं आहे माहितीये का पार्थ, मला माहिती आहे तू आमच्यावर तेवढा सहजासहजी विश्वास ठेवणार नाहीये, माझ्यावर तर नाहीच ठेवणार, पण मला तुला एक गोष्ट सांगायची, मी सगळं विसरले रे, मला सवय आहे, म्हणजे मला कळून चुकलं की या एकतर्फी प्रेमातून काहीच उपयोग होणार नाही. मी कितीही प्रयत्न केले, काही केलं तरी हे जे प्रेम आहे ना हे माझ्या बाजूने आहे, तुझ्या बाजूने तू वेगळा आहेस ना, त्यामुळे मी प्रयत्न केलेला आहे, मी ठरवलेलं आहे की नाही यामध्ये आता हे सगळं स्वीकारायचं आणि नवीन आयुष्याला सुरुवात करायची. बघ मी तुला दाखवते चल, असं म्हणत तिने त्याचा हात पकडते आणि कपाटाकडे त्याला घेऊन जाते. तिला त्याला कपाटाच्या जवळ नेऊन हे दाखवायचं असतं की बघ मी सगळ्या आपल्या बालपणीच्या आठवणी वगैरे सगळ्या काढून टाकलेल्या आहेत, चल तुला दाखवते, असं म्हणत त्याच्या हाताला पकडते आणि कपाटाकडे घेऊन जाते. इकडे वसूच्या तर म्हणजे तिला धक्का बसलेला असतो की काय करते ही रम्या, तिला कळतच नाहीये, तिला प्रश्न पडलाय हे सगळं काय घडतंय, ह्या रम्याला नक्की काय दाखवायचंय, तिच्या डोक्यात काय सुरू आहे, ह्याच प्रश्नांची उत्तर वसूला तर मिळत नसतात, बाकीच्या गोष्टी तर लांब असतात. मग मात्र रम्या म्हणू लागते की पार्थ हे बघ काही झालं तरीही मी स्वीकारलेलं आहे, कसं आहे माहितीये का, तुझं आणि रम्याचं ना तुझं आणि काव्याचं नातं कसं आहे माहितीये ना, त्याचं बघ म्हणजे तुमच्या नात्यामध्ये जे काय आहे ना ते वेगळंच आहे, म्हणजे इकडं मी कितीही प्रेम केलं तरी त्याचा काहीच उपयोग होत नाहीये, असं रम्या सांगत असते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की ठीक आहे ते माझा काही या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण मला फक्त एकच सांगायचंय, यावेळेस तुम्ही दोघांनी कितीही राडा घालायचं ठरवलं आणि काहीही करायचं ठरवलं तरीही त्या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण जे सगळं काय आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत, असं म्हणत आता तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की वसू म्हणू लागते की अगं रम्या हे सगळं काय केलेस तू, तुला कळतंय का, काही गोंधळ झाला असता म्हणजे. तेव्हा रम्या सांगत असते की नाही कसा होईल गोंधळ, सगळी तयारी मी व्यवस्थित केलेली आहे, गोंधळ होणारच नाहीये हे मला माहिती होतं, कारण माझ्या पद्धतीने मी सगळी तयारी केलेली असते, त्याच्यामुळं कुठल्याच गोष्टीचा गोंधळ होणार नसतो, असं तिनं सांगू लागते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की बघ
मी काय करून ठेवलेलं आहे याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि असं म्हणत तिने तिची आणि पारची छापलेली जी पत्रिका आहे ती पत्रिका वसूला दाखवते. वसूला ती म्हणते की हे बघ. वसू म्हणते, पण रम्या तुझ्या लक्षात येत नाहीये का या सगळ्याचे परिणाम काय होत आहेत ते? तू विसरलीस का? असं काय विचार करायला लागलीस तू? असं म्हणत वसू तिला बोलत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते की तू काळजी करू नकोस, काही विसरलेले नाहीये मी. सगळं मला चांगलं माहिती आहे आणि काय होणार आहे ते पण मला माहिती आहे. त्यामुळं तू बिनधास्त राहा. या सगळ्या गोष्टी मी मॅनेज केलेल्या आहेत आणि मी करेल ॲडजस्ट. त्याच्यामुळं तू मध्ये पडू नकोस, असं ती आईला सांगू लागते. आता मात्र वसूच्या पायाखालची जमीन सरकत चाललेली असते. तिला कळतच नसतं की ह्या पोरीच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, हिला नक्की करायचंय काय. कारण तिला कळायलाच मार्ग नाहीये की या सगळ्यातून काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत. कुठल्याच गोष्टींची काहीच टोटल लागत नसते. आणि मग मात्र वसू पाहतच राहते रम्याच्या डोक्यात काय सुरू आहे. ती म्हणते की बघ कसं आहे, कितीही त्यांनी सुरुवात करू दे, काही होऊ दे, पण मला माहिती आहे की या सगळ्याचा शेवट काय करायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की आता यांच्या दोघांचं प्री वेडिंग शूट ठरलेलं असतं. अगदी लोकेशन ठरलेलं आहे, ड्रेस कोड ठरलेला असतो आणि त्या पद्धतीने प्री वेडिंग शूटला सुरुवात होते. पहिल्यांदा जीवा आणि नंदिनी या दोघांचं प्री वेडिंग शूट असतं. म्हणजे अगदी जुन्या काळातले जे बॉलिवूडचे पिक्चर असतात तशा पद्धतीची ती थीम असते आणि त्या पद्धतीने त्यांचा ड्रेसअप केलेला असतो आणि खूप सुंदर असे दोघेही दिसत असतात. त्याचबरोबर काव्या आणि पारच्या बाबतीत जरा हटके असतं, कारण काव्या कशी आहे ते आपल्याला माहिती आहे, एकदम डॅशिंग. इकडे नंदिनी अशी सोजवळ साडी नेसणारी वगैरे आहे, त्यामुळं तशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र इकडे काव्या आणि पारचा बुलेटवरचा तो लुक आहे, खरंच खूप जबरदस्त असा लुक असतो. आणि तेव्हा मात्र कुणीही पाहतच राहील अशा पद्धतीने हा ड्रेसअप असतो आणि छान अशा दोघांनीही तयार झालेले असतात आणि दोघंही खूप छान पद्धतीने तयार होऊन त्यांचा तो जो आहे प्री वेडिंग शूट ते सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आणि जीवा. नंदिनीने खूप सुंदर असा रेड कलरचा गाऊन घातलेला असतो, जीवानेही सुंदर ड्रेस घातलेला असतो. त्या वेगळ्या दोघांचा आता दुसऱ्या ड्रेसमध्ये. त्याच्यानंतर इकडे काव्या आणि पारचं सुद्धा, काव्याने सुद्धा सुंदर असा वनपीस घातलेला आहे, अगदी परीसारखी दिसत असते, खूप छान दिसत असते. त्या दोघांचं दुसऱ्या पद्धतीने, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आता त्यांचे शूट सुरू झालेले असतात. आणि मग नंदिनी, जीवा, काव्या, पार, खूप सुंदर असं पार्थने काव्याला प्रपोज केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात. आणि नंदिनी आणि जीवा यांचं सुद्धा नातं खुलताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण खूप छान पद्धतीने हे शूट होत आहे. अगदी प्री वेडिंग शूट जे त्यांनी अगदी घाईघाईत घेतलेलं आहे, पण ते सुद्धा खूप छान. इकडे काव्यार्थ नाव टाकून आता केक मागवलेला असतो आणि तो केक सुद्धा इथे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ दोघंही कट करतात. छान पद्धतीने केक कट केला जातो आणि दोघंही त्या केककडे पाहत असतात, एकमेकांना केक भरवतात आणि सुंदर असा हा सगळा जो देखावा आहे तो मात्र पाहण्यासारखा आहे. म्हणजे आवर्जून सगळ्यांनी पाहिला पाहिजे असा हा सुंदर असा फोटोशूट झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं आणि तरीही नंदिनी आणि काव्या दोघीही खुश असतात, एकदम आनंदात असतात. आणि मग आता दुसऱ्या दिवशी त्यांची सुरुवात होते ती म्हणजे मेहंदी सोहळ्याला. मग सगळेजण आता जो हॉल त्यांनी बुक केलेला आहे त्या हॉलवरती आलेले आहेत. मग तिथे रेखाताई वगैरे आश्रमातल्या बऱ्याच जणी जमलेल्या असतात आणि सगळ्या जणी तिथे छान पद्धतीने हे सगळं सुरू आहे. आणि मग औक्षण केलं जातं दोघींचंही. आणि मग त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे रेखाताई वगैरे सगळ्या तिथं असतात, त्या औक्षण करतात आणि काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी दोघीही खूप सुंदर दिसत असतात, छान तयार होऊन आलेले असतात. आणि मग येतात आणि पाहतात तर काय, तिथे एक पोस्टर लावलेलं असतं, प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे. म्हणजे आता प्रेम झाले आणि त्यानंतरचं हे लग्न आहे, त्या लग्नामध्ये स्वागत केलेलं आहे ते पाहून दोघीही सेल्फी घेतात. त्याचबरोबर इकडे मानिनी म्हणत असते, काय रे हे किती वेळ, अजून तुमचं आवरून झालेलं नाहीये, मोहिते पोहोचले असतील सुद्धा. तेव्हा पार्थ आणि जीवा सांगू लागतात, पोहोचू दे, बघू दे वाट, कारण काल सुद्धा दोघी जणी प्री वेडिंग शूटला सुद्धा उशिराच आल्या आणि किती वाट बघायला लावली त्या मोहितेंच्या पोरींनी. तेव्हा आई म्हणते, पार्थ चुकीचं बोलू नकोस हा,
कसं आहे माहितीये का, तुला माहितीये की काव्याला तू वाट बघायला लावलेली आहेस, तिने नाही तुला वाट बघायला लावलेली. बर चला लवकर. आणि युग कुठे आहे रे? तेव्हा ते म्हणतात की युगला ना आम्ही हकलला. तेव्हा आई म्हणते अरे काय रे, छोटा आहे ना तो, त्याला समजून घ्यायचं असतं. तेव्हा ते दोघं म्हणतात की छोटा नाही, भरपूर मोठा झालाय तो. तुम्हाला माहितीये का तो काय प्रश्न विचारत होता? तो विचारत होता की हनीमूनला कुठे जाणार आहात? आणि दोघंही हसू लागतात. त्याला काय करायचं एवढं सगळं? एवढं सगळं तो विचारत असतो ना, मग तो मोठाच झालेला आहे असं म्हणत दोघंही आईला सांगत असतात. बरं रम्या वसू आत्या कुठे आहे? त्यांना घेऊन गेलं पाहिजे. त्या जर तिथं नाही आल्या तर मग परत गोंधळ होईल माहिती आहे ना, म्हणून तो आवाज येतो. तेव्हा रम्या म्हणते की आईचं आवरायचंय, तुम्ही जा पुढे, आम्ही मागून येतो. हे ऐकल्यानंतर आता रम्या आणि वसूला तर धक्का बसलेला असतो. वसू म्हणत असते की हिनं असं का सांगितलं? मी तर कधीची तयार होऊन बसलेली आहे आणि मग हे सगळं का करते ही असं? असा प्रश्न वसूला पडलेला असतो. आणि वसू म्हणते की अगं रम्या मी तयार आहे, मग तू असं का सांगितलं? तेव्हा ती म्हणते की घरातलं माणूस शेवटी जेव्हा जातं तेव्हा त्याच्यावर एक जबाबदारी असते. जर समजा चुकून गॅस ऑन राहिला, गॅस लीक झाला, पाण्याचा नळ चालू राहिला तर गोंधळ होणार ना. मग ते सगळं काय करायचंय हे शेवटच्या माणसावर डिपेंड असतं. आणि त्याचबरोबर ह्या समया सुद्धा विजवल्या पाहिजेत ना जाताना. असं म्हणत देवाच्या पुढच्या समया सुद्धा शांत करते ती. आणि म्हणते की आता बघ, इकडे वसूला धक्का बसलेला असतो की ह्या पोरीच्या डोक्यात काय सुरू आहे. कारण जेव्हा वसूच्या हातातून काव्या पारची पत्रिका पडते तेव्हा ती म्हणते की बघ वारं सुद्धा माझ्या दिशेने वाहतंय, म्हणजे वाऱ्याला सुद्धा वाटतंय की माझं आणि पारचं लग्न व्हावं. मग वसूने तिला विचारलेलं असतं बरोबर आहे तुझं सगळं, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे जर का ही पत्रिका माझ्या हातातली जी पत्रिका आहे त्याच्या जागी तुझी पत्रिका खाली पडली असती तर काय केलं असतं? ती म्हणते तो हात पण ठेवला नसता. इकडे आता हॉलवर सगळे जमलेले आहेत आणि मेहंदीची त्याचबरोबर हळदीची तयारी सुरू आहे. काव्या आणि नंदिनी या दोघींच्या हातावरती मेहंदी लागत आहे. तेव्हा पार्थ आणि जीवा सुद्धा तिथे आलेले आहेत. दोघेही छान तयार होऊन आलेले आहेत त्या मेहंदी सोहळ्यासाठी. आणि त्याचबरोबर पार्थने काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणलेली असते, तर जीवाने नंदिनीसाठी वडापाव आणलेला असतो. आणि दोघंही त्यांच्या दोघींच्या समोर ते धरून उभे आहेत. त्याचबरोबर इकडे हळद कुटायची असते तर तिथे हळकुंड ठेवलेली असतात आणि त्यातली काही हळकुंड आता रम्या घेऊन जाते. सगळेजण हळद कुटत असतात. इकडे वसूला मात्र धक्का बसला. या रम्याच्या डोक्यात काय सुरू आहे तिला कळतच नाहीये आणि वसू तिच्याकडे पाहत राहते. तेव्हा मात्र रम्याने आणून ती हळकुंड त्यात टाकलेली आहेत. नक्की रम्या कोणता राडा करणार आहे, तिच्या डोक्यात कोणता प्लॅन आहे याबद्दल काहीच अंदाज लागत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.